श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीराया, भोक्तया षड्गुण ऐश्वर्या. ऐसी सोसुनी अपार माया, सकळ कळा तुझेनी. घटपट तंतु आकाश न्याय, सर्व तवची ब्रह्म होय. ऐसे असुनी निराळा राहे, अव्यक्त व्यक्ती पाऊनी. की अपार घटी अपार तरणी, व्यापुनी ऐक्य दिसे गगनी. त्याची न्याये मोक्षदानी, व्याप्त असे सर्वाते. तरी पूर्ण ब्रह्मनाथ वेश, करुणानिधी पंढरीचाधीश. मायकन वाळू जगन्निवास, भक्तवत्सल नटलासे. तरी हे दीनबंधो भक्त व्यापका, पुंडलीक वरदायका. आता पुढे रसना दोंदिका, भक्ती सार वदविका. मागिले अध्यायी रामदर्शन, आणि द्वितीय अंजनी नंदन. गोरक्षा लागी भेटून, अदृश्यपणी मिरवले. असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ, येरीकडे अंजनी सूत. शृंगमुरडा जाऊनी त्वरित, सानवेशे नटलासे. गुप्तवेशे राजसदन, पाहता झाला अंजनी नंदन. एकांत सदनी मैनाकिनी पद्मीण, मंचकावरी पहुडली. सुखनिद्रा शयनी असून, परिचारिका गेल्या उठोन. ऐसी एकांत संधी पाहून, धवळारी तै संचरला. चपळपणी तो मंचकाजवळी, जाऊनी बैसला प्रतापबळी. किलो तळा पद्मिणी कमळी, करपात्री धरी येली. व्यक्त होता करकमळ, सावध झाली किलो तळा वेल्हाळ. तो दृष्टी देखिला अंजनी बाळ, चरणावरी लोटली. किलो तळा आणि मैनाकिनी, तृतीय नाम जिये पद्मिणी. या परी श्रोते बोलती कल्पनी, कवणे अर्थे ही नामे. तृतीय अभिधाना ती दुहिता, झाली असे कवणार्था. मग त्या कल्पनी वाक्सरिता, व्यक्ती घेणे मिरवली. ऐसा पाहुनी श्रोतिया आदर, बोलता झाला कवी सादर. तृतीय भिन्न भिन्न प्रकार, कैशारीती ऐका त्या. तरी पर्वता माझी मंदरगिरी, जंबूद्वीप त्याची प्रथम पायरी. या परी सिंहलद्वीपाची दुसरी, मेरू मंदार आहे की. या परी सिंहलद्वीप भुवनी, स्त्रिया जितुक्या सती पद्मिणी. त्यातही मुख्य मैनाकिनी, स्वरूपवंती मिरवतसे. ती एके दिवशी अभ्यंग करूनी, उभी राहिली धवळारी जाऊनी. ते सहज दृष्टी दिशागमनी, आकाशाते पहातसे. हस्ती झगटती कबरी भार, तो वरदृष्टी जाऊनी गोचर. उपरीचर वसु विमानावर, आरूढ होऊनी जातसे. विमानारूढ झाला होता, तो वसन एकांगे झाले तत्वता. आवेशे बाहेर लिंग दर्शता, असावध बैसलासे. विमानावरी गवाक्षद्वार, त्यातुनी दिसे अवयव समग्र. तो मैनाकिनी पाहुनी नेत्रे, हासे खदखदा ते काळी. ते ऐकुनी वसुनाथ, विक्षेपोनी बोलता झाला ती ते. म्हणे पापिणी परपुरुषाते, पाहुनिया हसलीस. तरी ऐसी जारीणवरती, धरुनी राहसी स्वगृहाप्रती. माझे विषयी कामशक्ती, उद्भवली म्हणूनी हसलीस. तरी मी नोहे तैसा भ्रष्ट, सकळ वसून माझी श्रेष्ठ. इंद्रिय दमनी एकनिष्ठ, पूर्णतपा साधीतसे. तरी मम अभिलाष धरुनी, गदा गदा हाससी पापिणी. तरी पुरुष विनोदे स्वस्थानी, जाऊनी या पडशील. स्त्री देशात स्त्री कटकी, वस्ती होईल तुझी शेखी. मग कैचा पुरुष ते लोकी, दृष्टी गोचर होईल. ऐसे बोलता वसु अंतरिक्ष, परमलाजली पद्मिणी सुलक्ष. परिपदच्युत शब्द ऐकता प्रत्यक्ष,
स्तुती संवादा व्यापिली. म्हणे महाराजा वसुनाथा, अपराध झाला विषमाता. अपराधाचे विवरण करिता, बोलता नये आम्हासी. परिहासो प्रारब्ध योग, कदा न सुटे आचरला भोग. तरी उशाप देऊनी आता चांग, स्वपदा ते स्थापावे. तुम्ही वसु सर्व प्रकारे, भरला आहा शांती भांडारे. परम कनवाळू इंद्रिये साचारे, योग दमनी मिरवला. तरी उशाप देऊनी माते, करी महाराजा पदाश्रित. मग अंतरिक्ष पाहुनी ढळाळीत, उशापाते वदलासे. म्हणे पद्मिनी ऐकवचन, स्त्री राज्यात किलो तळा स्वामिन. तेथे आयुष्य सरल्या पूर्ण, तैपदी वससील तू माये. परी मज भावे निवेदिले चित्त, तरी मही मिरवेल माझा सूत. तो तुझ स्वीकारुनी होईल रत, मच्छिंद्रनाथ म्हणोनिया. तो रत झालिया अंगसंगी, पुत्र लाभसील रेत प्रसंगी. मीननाथ हे नाम जगी, प्रसिद्ध मिरवेल महिते. तो पुत्र झालिया तू ते शेवटी, विभक्त होईल मच्छिंद्र जेठी. मग तू स्वपदा येऊनी गोरठी, भोगभोगी स्वर्गीचा. या उपरी बोलली मैनाकिनी, पुरुष नाही का तया भुवनी. सकळ स्त्रिया दिसती अवनी, काय म्हणोनी महाराजा. तरी पुरुषा वाचुनी संतती, कोठुनी होतसे नसुनी पती. येरू म्हणे येऊनी मारुती, भुभुक्कार देतसे. ऊर्ध्वरेता वायुनंदन, वीर्य व्यापीतसे भुभुक्कारे करून. मग उत्पत्ती उदय जन्म, तेथे होतसे शुभानने. बाळतनू जो पुरुषधारी, मृत्यू पावे तो भुभुक्कारी. तितुक्या वीणा चळनारी, महीवरी विराजती. ऐसी वदता अंतरिक्ष मात, मग बोले पद्मिनी त्यासी त्वरित. हे महाराजा मच्छिंद्रनाथ, येईल कैसा त्या ठाया. प्रत्यक्ष पुरुष पावती मरण, ऐसी चर्चा तेथे असून. कैसा येईल तव नंदन, मम भोगार्थ महाराजा. अंतरिक्ष म्हणे वो शुभाननी, तू किलो तळेचे उपरी जाऊनी. बैसोनी उपरी तपमांडणी, आराधावा मारुती. प्रसन्न झालिया वायुनंदन, मग मुक्त करील त्या भयापासून. परी तुझ सांगतो ती खूण, चित्ता माझी रक्षावी. प्रसन्न होईल जेव्हा मारुती, मागणे करी जे अंगसंगती. मग तो संकटी पडूनी क्षिती, मच्छिंद्रा ते आणील. तरी हा रचुनी दृढतर उपाय, मिरवत आहे मारुती भय. तरी तयाचे हस्ते साधावे कार्य, मच्छिंद्रा ते आणोनी. या उपरी बोले पद्मिनी युवती, रामचरणी श्री मारुती. कैसे सांग माते द्यावीरती, ऐसे म्हणेल महाराजा. परी ऐसिये बोल प्रकरणी, मारुतीच मिरवला विषयध्वनी. मग तव सूत मच्छिंद्र कोठुनी, येथे येईल महाराजा. ऐसे अंतरिक्ष ऐकता वचन, म्हणे विषयोपद्रवरहित वायुनंदन. ब्रह्मचर्य व्रता ते लोटून, रती सुखा कैसा मिरवेल. तरी हा संशय सोडूनी गोरटी, अर्थ धरिंजे इतुका पोटी. मच्छिंद्राला हसील येणे कोटी, हनुमंते करुनिया. ऐसे सांगुनिया अंतरिक्ष, स्वस्थाना गेला वसुदक्ष. येरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष, स्त्री राज्यात प्रवर्तली. शृंगमुरडा राजपट्टणी, भ्रमण करिता ती पद्मिनी. तो ते चर्मिकेचे सदनी, सहज स्थिती पातली. सहज स्थिती जाऊनी ओसरी, बैसती झाली शुभगात्री. तो ती चर्मिका पाहुनी नेत्री, बोलती झाली ती येते. म्हणे मायवो शुभाननी, कोठे अससी लावण्य खाणी. येरी म्हणे वो माय बहिणी, सिंहलद्वीपी मी असते. परी अंतरिक्ष वसूचे शापे करून, पाहते झाले माय हे भुवन.
आता माझे संगोपन कोणी करील कळेना. ऐसी ऐकुनी पद्मिनी वाणी बोलती झाली तो चर्मिणी. म्हणे मायवो माझे स्थानी राहुनी सुख भोगी का. स्वहस्ते करुनी पाक हरित जा माये तृषा भूक. मी आपुल्या गृहींची एक तारंबळ होतसे. तरी मायवो उपेक्षा सोडून सेवी मायवो माझे सदन. कन्ये समान तुझ पाळीन सर्व सुख देऊनिया. ऐसी ऐकुनी तियेची वार्ता परमतोषली हृदयी दुहिता. मग तेथेची राहुनी बल्लवी हस्ता क्रिये लागी आराधी. स्वहस्ते करुनी पाक निष्पत्ती हरित चर्मिकेचे क्षुधे प्रती. शेवटी भोजन क्रिये संगती आपण सेवी नित्यशा. यासही लोटता बहुत दिन किलो तळा राज्य स्वामीण. आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्र्या लागी बोलतसे. म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणास हो द्यावा राज्यपट. मंत्री म्हणे माळिका चोखट गजशुंडी विराजवावी. सकळ स्त्रिया पाचारून गज प्रेरावा माळ देऊन. त्यासी भेटेल दैववान माळ ग्रहणी ग्रीवेत. ऐसे बोलता मंत्री तय वेळा परमतोषली किलो तळा. मग सुदीन पाहुनी कार्यमंगळा अर्पिली माळा गजशोंडी. समग्र स्त्रियांची सभा करून मग तो प्रेरिला माळ देऊन. ते प्रांती मैनाकिनी पाहुन माळ ग्रीवेत ओपिली. या उपरांतिक भोगिता राणीव आचरली पूर्वोक्त तपपर्व. वश केला मनोभावे रामदूत तियेने. वश झाला अंजनी नंदन हे पूर्वीच लिहिले कथन. वायुसुते मच्छिंद्रा कारण पूर्वी प्रकरण निवेदिले. तरी असो ऐसे कथन सिंहलद्वीपी मैनाकिनी नाम. माता पितरांच्या आवडी करून नाम ऐसे विराजले. या परी सिंहलद्वीपींची दारा म्हणोनी सर्वांच्या वागुत्तरा. पद्मिनी नाम सर्वोपचारा बोभावती कटकात. किलो तळेचे पावली आसन म्हणोनी किलो तळा ऐसे नाम. असो गुप्त रूपे वायुनंदने सावध केली किलो तळा. सावध करोनी ती ते म्हणे किलो तळे ऐके मात. तुवा मज ठेवनी वचनात मच्छिंद्रनाथ आणविला. तरी तव वचनापासून सुटलो आहे अर्थ करून. परी तव सुखासी पातले विघ्न मच्छिंद्र शिष्य येतो की. तो मच्छिंद्राहुनी प्रतापवंत नामी मिरवला गोरक्षनाथ. तो अजिंक्यासे तयाचे सामर्थ्य वर्णवेना वाचेसी. म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला. परी अवमानुनी उभयताला मच्छिंद्राने म्हणतसे. तरी तो आता येईल येथे त्यासी सज्ज करुनी प्रीती ते. गोनी घ्यावा कोणे हितार्थे सुख संपत्ती दाऊनिया. परी तो नोहे मच्छिंद्रा समान विषयी विरक्त तपोधन. कैसा राहील नवल विधान सर्वोपरी विरक्त तो. परी वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव. भोजनादी नाना वैभवे गौरवोनी गोवावा. जैसा जतन करी पावक संग्रही जे गौरवी राख. की चिंधी वेष्टणे रक्षणे माणिक होत आहे शुभाननी. तैसा बहुविध गौरव करून तुष्ट करावे तयाचे मन. ऐसे सांगुनी वायुनंदन गमन करीता पै झाला. परीती चपळ मैनाकिनी मारुती बैसविला कनकासनी. षोडशोपचारे पूजा करोनी बोळविला महाराजा. स्वस्थाना गेला वायुसूत येरीकडे गोरक्षनाथ. वेशाकटकी मार्गी येत मुक्काम मुक्कामासी साधुनिया. जैसे पक्षी करीती गमन या तरुहुनी त्या तरुवरी जाऊन.
तेवी गोरक्ष मुक्काम करून शृंगमुरडी पातला. गावा निकट पेठेत धर्मशाळा होती त्यात, वेश्याकटकी राहुनी तेथ शिबिरापरी योजिले. मग ती वेश्या मुख्य नायिका कलिंगा नामे मुख्य दोंदिका, साज सरंजाम घेऊनी निका राजसदनी चालिली. सवे वेश्या 7-5 घेऊनी रूपवंत गुणवंत साच, ऐसे कटकी करोनी संच राजांगणी मिरवली. राजद्वारी उभी राहून पाठविले वर्तमान, द्वाररक्षके आत जाऊन वेश्याकटकी सांगितले. हे महाराजा राजद्वारी कलावती कलाकुसरी, रूपवती गुणगंभीरी भेटी लागी पातली. तरी आज्ञेप्रमाणे वंदुती ते, ऐसी ऐकता किलो तळामात. म्हणे घेऊनी या सभास्थानात अवघे समारंभेसी. ऐसे ऐकता द्वारी दूती सवेची पातली द्वारावती. घेऊनी कलिंगा कलावती सभास्थानी पातली. तो कनकतगटी रत्नकोंदणी मच्छिंद्र मिरवला कनकासनी. निकट बैसली मैनाकिनी निजभारे शोभली. जैसी नभी उडू गणज्योती मध्ये मिरवला रोहिणीपती. त्याची न्याये मच्छिंद्रा भोवती सकळ स्त्रिया विराजल्या. की तेजपुंज हाटकासनी हिरा मिरवला शुद्ध कोंदणी. नवरत्न हिरे वेष्टीत हिरकणी तैसा शोभला मच्छिंद्र. की शैल्या नव्हेत त्या रश्मिज्वाला मध्ये मच्छिंद्र अर्कगोळा. कनकासनी ते सदनी सकळा राजसभेत मिरवत. असो ऐसी सभा सघन कलिंगा दृष्टीने पाहोन. मग बोलती झाली सभे वचन मैनाकिनी रायाते. हे महाराजा शैल्यापती ऐकुनी नामाभिधान कीर्ती. सोडुनी आपुल्या देशाप्रती येथे आले महाराजा. तरी कीर्तिध्वज फडकत अवनी तैसी अवलोकनी आली करणी. मही कलावंत राजभुवनी विराजतसे महाराजा. बृहद्रथ राजा हस्तिनापुरी कीर्तिध्वज धर्माचारी. याची नीती बंगाल धरित्री गोपीचंद विराजला. याची नीती कीर्तिध्वज शैल्यादेशी किलोतळा नामराज. ऐसी वरुणी सत्कीर्ती भाज येथे आले महाराजा. ऐसी बोलता कलिंगा युवती परमतोषला किलोतळा भूपती. मग समुच्चय विचार करोनी अन्नभुक्ती देऊनी बोले किलोतळा. तवती कलिंगा येऊनी शिबिरी मध्यान्न समया सारोनी उपरी. साज सरंजाम सजूनी परी सावधरात्री बैसली. तो येरीकडे मैनाकिनी येऊनी बैसली सभास्थानी. सभामंडप शृंगारोनी दीपमाळा रचियेल्या. लावणी स्फटिकांची कुपिका मेणबत्ती लावणी दीपका. अगरबत्ती गंधलोका घ्राणो घ्राणी मिरवतसे. तबकी भरोनी गंगेरी पाने विडे रचिले 13 गुणी. त्यात फुले अत्तरदाणी लोकांमाजी मिरवतसे. ऐसिये सभे कटकासन मूळ पाठविले कलिंगे लागून. तवती आपुला सरंजाम घेऊन दिव्य तेजे मिरवली. येरी कलिंगा राज्य सदना जात सवे चालिला गोरक्षनाथ. परी कलिंगे पाचारोनी एकांत गुज सांगे तियेसी. म्हणे वो ऐके गुणगंभीरी तू नाट्या करीसील सभे भीतरी. तरी मृदंगवाद्य माझे करी सभास्थानी ओपिका. शैल्या सभे कटकस्थानी रिझविता माझे वाजवणी. मग द्रव्य लाभ घे ओढोनी मानेल तैसे मागते थे. ऐसे ऐकता कलिंगा वदत हे वरिष्ठ महाराजा गुणसमर्थ. सभेस्थानी स्त्रिया समस्त पुरुष नसे त्या ठाई. तरी तुम्हा लागी तेथे नेता वितर्क वाढेल संशय चित्ता. स्त्री देशात पुरुष व्यक्त
कोठेची नाही म्हणोनी. ऐसे ऐकोनी तपोद्रुम म्हणे ऐके वो सुमध्यमे. अंगनावेशे येतो नटून रंग तुझा लुटावया. माझी इच्छा होईल पूर्ण तू तेही मिळेल अपार धन. मग ती कलिंगा आवडीन अवश्य नाथा म्हणतसे. मग लेवनी कंचुकी सार परिधानिले उत्तम चीर. जटावियुक्त करोनी भार भांगमुक्तांनी भरी येला. भाळी चर्चुनी कुंकुमकोर सोगया अंजनी मिरवले नेत्र. कबरीवरुनी चीरपदर नाभिस्थानी खोविला. काढुनी कर्णमुद्रिका भूषण ताटंके केली परिधान. तेव्हा कोंदणी जडावरत्ने नक्षत्रासम झळकती. की एकाग्र करुनी रोहिणीपती करू पातले श्रवणी वस्ती. मुक्त घोष नासिका प्रती सरजीनथ शोभतसे. पाच कंकण जडित भूषण ग्रीवे माझी अपार हेम. नानानगी हाटक गुण मुक्तलडा शोभल्या. असो आता किती वर्णन अंगनावेशे गोरक्षनंदन. परमशोभला चपळे सम वेशांगणी तळपतसे. आधीच पूर्ण हेमकांती अवतारी त्यावरी नटला हेमशृंगारी. मग वर्णदशा स्वरूपापरी रंभादासी शोभली. ऐसिया आव्हानुनी पैंजणी ती मृदंग कवळुनी प्रतिहाती. नटनृत्य स्वरूपी राजपंक्ती जाणूनिया मिरवली. परी त्या शैल्या शुभाननी पाहती पुरवंडा सुलोचनी. एकमेका बोलती वाणी मदन बाळी हेही असे. सकळ नाट्य कलावती विकळ स्वरूप नीच दिसती. म्हणती धन्य विधात्या प्रती रचली मूर्ती अनुपम्य. समस्त वधू जरी उर्वशी तरी हिच्या पुढे वाटती दासी. चपळा तेजे सहजेसी तळपत आहे बाळी हे. साज सोडोनी प्रत्योदक नाद दर्शवी अलौकिक. पाहतेपणी पडूनी टक विस्मयाते पडती त्या. वाद्यनादाने व्यक्तीत मेळवी ताल अति अद्भुत. परी सकळ शैल्यांचे चक्षु तेथ एका ठाई मीनले. कलिंगा मुख्य नायकिणी परिपुरवंडा दैन्यवाणी. जेवी उदया येता तरणी सकळ तेजा लोपती. असो नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करून नृत्य. तैकटी कवळूनी मृदंगाते कुशळ वाजवी पुरवंडा. संगीत स्वरित गायन शैल्या सकळ तुकावी ती मान. आहा आहा बोलुनी वचन धन्य म्हणती कलिंगा. सकळ शैल्या सभांगणी त्यात मच्छिंद्रनाथ कनकासनी. की पदमाळिके चिंतामणी हिरा चमकदावी तसे. पुढारा पाहुनी गुरुनाथ मनीच्या मनी नमन करीत. परम हे लावे आनंदे चित्त म्हणे कृतार्थ झालो मी. आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन. मग स्फुरण ये कुशळपणी वाद्यकळा मिरवी तसे. तै नृत्य गीत संगीत होता पाहुनी लाजे विधी दुहिता. लाजत अप्सरा गंधर्व माथा ठेवनी पाहती चरणाते. तानमान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार. मान तुकावनी नाथ मच्छिंद्र आहा आहा म्हणतसे. मग परिधानावया उंच वस्त्र काढुनी हस्ते देत मच्छिंद्रनाथ. तो पुढारा पाहुनी हर्ष बळवंत लाघव कळे वर्तवी. मृदंगवाद्य वाजविता अद्भुतपण कुशळता. तया नादाते अक्षर व्यक्ता भाती भाती काढी तसे. त्या अक्षरा माझी अक्षर मच्छिंद्र नामे चमत्कार. दावनी पुढे तोची व्यवहार रंगासमान नाचवी. मृदंगाक्षरी तैसी चर्या दावी तसे गुरुवर्या. चलो मच्छिंदर गोरख आया पुन्हा अक्षरे आच्छादी. परी अक्षरे मच्छिंद्राते श्रवण होता पाहे भवते.
चित्तीचा काटुनी म्हणे येथे कोठुनी आला गोरक्ष. येरीकडे सहज चाली गोरक्ष वाजवी गायन पाऊली. रंजित देखता गुरु माऊली तिची अक्षरे आणि तसे. आणिता अक्षरे पूर्ण व्यक्त होतांची मच्छिंद्र दचकत. भवते पाहुनी गोरक्षनाथ कोठे आहे म्हणतसे. शैल्या आणि कलावासिनी तयासी व्यक्त न पाहता नयनी. कोठुनी पडतसे अक्षरध्वनी श्रवणी अमुचे साजणी. पिशाचवाणी भवती पाहतसे घडी घडी चित्त दचकतसे. थडथडोनी हृदय उडतसे आला गोरक्ष म्हणोनी. मग न आवडे सभा कनकासन मुख वाळले झाले म्लान. मग कोणी ऐकेना गायन चित्ती फार व्यापिले. चलो मच्छिंदर गोरख आया जव जव अक्षरे ही ऐकूनिया. तव तव दचकुनी गेली काया काळीमा तेव्हा येतसे. तव पाहुनी किलो तळा हृदयी पेटुनी चिंतानळा. काळिंबी काया म्हणूनी सकळा रोमांच उठती शरीरी. तव पाहुनी किलो तळा म्हणे महाराजा तपपाळा. सुरसरंगी मुख कमळा काळिंबी कावरी येली. येरी म्हणे वो मैनाकिनी माते दिसते विपरीत करणी. मच्छिंद्र शिष्य गोरक्षावनी भय आहे तयाचे. तो परम पवित्र भक्त चूडामणी विषयाना तळे इंद्रिय दमनी. महाप्रतापे तपोखाणी बैरागी तो असे हो. अगे तो येता तव पट्टणी नील माते स्वदेशावनी. मग तवरतीची सुखयामिनी गोरक्ष अंकी नासेल. ऐसे ऐकता किलो तळा मारुती सूचनेचा खुणगरळा. हृदयी व्यापुनी जाळू लागला मुख कोमाविती पै झाली. मग तो रंग नाट्यकृती विरस होऊनी नावडे चित्ती. हृदयालयी ते चिंता भगवती नांदती झाली प्रत्यक्ष. नाट्यरंगाचा आनंदवेश बळी आव्हानिला एकाची भाष. मग रंग देवता पडूनी ओस उठवी आपुल्या ठाण्याते. जैसी पय सैंधवा पडे गाठी मग विरस होऊनी नासल्या गोष्टी. मिरवला हात अन्याय पोटी भय उभयता आतळे. परीती चतुर मैनाकिनी गायनस्वर आव्हानकानी. तो मृदंगवादी उठोनी ध्वनी चलो गुप्त गोरख आया. ऐसा नाद अक्षरस्थित किलो तळा श्रवण करीत. मग बोलावनी कलावंत उत्तराते आराधी. म्हणे तव सारंगी संगीती वाजत आहे उत्तमागती. परी अमुच्या साज संग्रहाप्रती आजी पाहू वाजवोनी. ऐसे ऐकता कलिंगा पद्मिनी म्हणे आणा पाहू वाजवोनी. मग ती किलो तळा आज्ञापोनी साज आणुनी ठेवी तसे. तोही साज पुढे घेऊनी वाजवी ती कुशळपणी. परी सुस्वर गाण्यात अक्षरपूर्ण तेची काढी पुन्हा पुन्हा. तेही ऐकुनी मैनाकिनी मग सेविका आपुली कलावंतिनी. कलिंगाचा साज देऊनी उभी केली पाठी मागे. ती ते सांगे रहस्ययुक्ती पुढारा वाद्ये अक्षरे काढिती. त्याची नीती अक्षरस्थिती तूही बोलवी मृदंगा. परीती वाजविता कलावंतिणी तैसी अक्षरे नयेती कानी. मग पुरवंडेचा हात धरोनी एकांतासी पै गेली. सलीलपणी चरणी माथा ठेवनी पुसे तीस वार्ता. माये तू कोण सांग आता सकळ संशय सोडोनी. जरी ही गोष्ट ठेविसी चोरून तरी तुझ तुझ्या गुरुची आण. माते वदे की प्रांजलपण कोण कोणाची तू अससी. ऐसी भूपिणी बोलता वचन मनात विचारी गोरक्षनंदन. प्रकट होण्याचा समय पूर्ण हाची सुलक्षण दिसतसे. मग बोलता झाला प्रांजळ वचन माये मी नसे सर्वथा कामिण. श्री मच्छिंद्राचा प्रियनंदन
गोरक्ष नामे मिरवतसे. तरी स्त्रीवेश नटी नारी नटोनी निघो तव राजद्वारी. ऐसे ऐकता ती सुंदरी पुन्हा चरणी लोटली. मग पुरुष परिधान आणोनी त्वरित श्री गोरक्षनाथा नेसवीत. म्हणे तू माझा सूत भेटलासी दैवाने. पूर्वी नाथाने नामाभिधान तव रूपी केले निवेदन. निवेदन होताची तन मन प्राण तव भेटी उदेले. उदेले परी सांगू काय जैसे सेविता का जगन्याय. की गृही वत्स काननी गाय परी प्राण वत्सा ठेवी तसे. की जळा वेगळी मासोळी होता रिघू पाहे पुन्हा जळी. तन्याये मोह काजळी लागली तुझसाठी मजबारे. मग हाटक शृंगार करुनी व्यक्त जडित कोंदणी लेववीत. रत्नमुद्रिका रणबिंदी सहित मुक्त तुरा लाविला. भरजरीचे कनकवर्णी परिधानिला चिरभूषणी. मस्तकी मंदिल नवरत्नी शिरपेचवरी जडियेला. हस्ताग्री बाहुवट हेमकोंदणी लखलखाट. सर्वभूषणी तेजवट शृंगारीला नाथतो. मग हस्त धरोनी किलोतळा येती झाली सभामंडळा. येताची मच्छिंद्रे देखिली डोळा पुरुष व्यक्त कामिनी. मनात म्हणे मच्छिंद्रनाथ पुरुष कैचा आला येथ. निकट येता किलोतळे ते हस्ते खुणावी कोण तो. येरीकडे हस्त खुणे संकेती पाहुनी म्हणे गोरक्षजती. तुमचा उद्देश धरुनी चित्ती भेटी लागी पातला. परी आज उदेला दैव आदित्य भेटला माझा प्राणसूत. सकळ राज्याचा धैर्यवंत बाळ गोरक्ष माझा हा. आता सकळ कांचणी फिटुनी गेली अंतःकरणी. सकळ वैभव राजमांडणी संगोपील बाळ हा. आणि पाठिंबा बळीवंत सहोदर वडील गोरक्षनाथ. धाकुटामीन तुमचा सूत संगोपील तयासी. म्हणूनी समूळ माझी कांचणी फिटूनी गेली दूरवनी. वृद्धापकाळी चक्रपाणी कृपे वेष्टिला आपणासी. ऐसे बोलता मैनाकिनी गोरक्ष हास्य करीमनी. चित्ती म्हणे बळेची तरणी अंधार चिरी भूषी तसे. आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कासयासी वैभव. विधवे लागी कुंकुमटेव खटाटोपकासया. की परिसा लागी कनक शृंगार की तक्री तुष्टती देव अमर. तैसे आम्ही विरक्त थोर राजवैभव कासया. की ग्राम गौतमीची कास दुग्ध काढुनी अंजुळीस. ते पयोब्धीस पाजुनी सुरस तुष्टचित्ती मिरवला. की सकळ महीचा नृपनाथ अंजुळी धान्याचा गरजवंत. की मित्र तेजाची भिक्षा मागत काजव्या ते जाऊनी. तयाची न्याये आम्हासी वैभव कायसे पद थोर राणीव. येरी जल्पतसे अपुला भाव निसंगा संग जाऊनी. परी असो कार्यापुरती ऐकुनी घ्यावी येऊती मात. श्री गुरु मर्जी आली करतलात मारुलाथ वैभवासी. ऐसे गोरक्ष कल्पुनी मनी येरीकडे मच्छिंद्र मुनी. किलोतळेचे शब्द ऐकुनी आसनाहुनी उठिला. अति प्रेमा दाटुनी पोटी गोरक्ष गळा घातली मिठी. करी कवळुनी हृदय पोटी प्रेमे सगदगद आलिंगीला. मग कलिंगे ते पाचारून अमुपद्रव्य दिधले वसन. गौरवूनी तियेचे मन स्वस्थाना ते बोळविले. येरीकडे मंडपात शैल्यासहित मच्छिंद्रनाथ. निकट बैसवूनी गोरक्षाते योगक्षेम पुसतसे. बद्रिकाश्रमी तपोरहाटी तितुके सांगे गोरक्ष जेठी. कंटकाग्री पादांगुष्ठी 12 वर्षे संपादिली. उपरी तप झालिया पूर्ण मावकरी उमारमण. सकळ देवा बोलावून आतिथ्यही मिरवले.
ऐशी झालिया तपरहाटी परीतव वियोग साहिना पोटी क्षणक्षणा होनी कष्टी शोक करू रिघतसे जया पदाचे होता स्मरण अंती जठर जाय वेष्टून म्लानवदनी ओसकानन दाही दिशा दिसतसे मग उदकापासुनी जैसा मीन तडफडूनी देऊ पाहत प्राण तेवी माझे अंतःकरण दुःख डोही हे लावे परी प्रारब्ध योग दारुण येथे भेटले तुमचे चरण आता गेलिया प्राण एकाकी कदा नवसे मी ऐसे ऐकता वचनयुक्ती पुन्हा धरी तसे हृदयाप्रती म्हणे वत्सा तुझ मागुती एकांगे कदा न करी मी मुळी हुनी बाळपण तुआ न जाणिले मजवीण सकल करोनी लालन स्थावरपणी मिरविले जगा वेगळी जळमासोळी विभक्त न होय कवणे काळी तेवी मम चित्त दरीत तपोमौळी विभक्त झाला नाहीस परी न व्हावे ते घडूनी आले श्री मारुतीने मज गोविले गौरविले परी सदा फोले वैभव वाटे तुझ वेणबा बा भोजन करिता षड्रसांनी तुझे स्मरण होतसे मनी बातो ग्रास ठेविता आननी विषा समान वाटतसे मग अश्रुने पूर्ण भरती नयन तुझ जवळी लागे माझा प्राण मग मूर्तिमंत तू जठरी येऊन उभा राहसी माझिया मग ताप उपजे मनात आहा बाळकासी टाकोनी वनात आलो मी फिरत फिरत हेच चिंतन निशिदिनी बा तुझ वेण करिता तीर्थ भ्रमण परियोस दिशा बोभावे मन मनात जल्पे वत्स टाकून कैसा आलो मी पापी ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ हे महाराजा माझी ऐके मात तू ते सूत बहु वसती जया देशी कराल गमन तेथेची सूत कराल निर्माण मग तुमच्या मोहाचे आवरण वाटले जाय महाराजा परी एकची तू माझी आई मन माझे एकेची ठाई मग जैसी पहा गती पाही जळावीण मी नाते की अर्का कुमुदिनी असती अपार तो मोह करील कोणावर परी कुमुदा तो एकची मित्र सुखपारी आणाया की चंद्रा चकोर असती बहुत परी चकोरा एकची रोहिणी नाथ त्याची न्याये जननी माते अससी एकची माते तू जळात असती बहुत जळचर परी जळचरास्ते एकची नीर तन्याये मज माहेर एकची मच्छिंद्र आराधिला श्लाघ्य पुरुषा अन्य युवती परी युवतीसी एकची पती तन्याये कृपामूर्ती माझे जीवन तू अससी घनासी अपार असती चातक परी चातकासी घनतो एक तेवी तू माते जननी जनक एकची अससी महाराजा ऐसे म्हणूनी गोरक्षनाथ नेत्री आणि अश्रुपात ते पाहुनी अंतरिक्ष सूत प्रेमे हृदयी कळवळला म्हणे तानुल्या सत्यवचन तुझ कोणी नसे मजवीण ऐसे म्हणूनी मुखचुंबन कुरवाळूनी धरी तसे मग सभास्थान विसर्जून पाकशाळेत उभ्यता जाऊन श्री गोरक्षा ताटी घेऊन भोजनाते सारिले भोजन झालिया एकासनी निद्रा करीती उभयजणी दीनोदयी स्नाने करोनी एकासनी बैसती एका अंकी मीननाथ एका अंकी गोरक्षसूत कनकासनी राज्यसभेत घेऊनी नाथ बैसती जैसा वक्रतुंड षडानन घेऊनी बैसे उमारमण की माय यशोदे जवळी रामकृष्ण उभयांकी मिरवती असो आता हे कथन पुढे सुखे झाले संपन्न ते पुढीले अध्यायी निरूपण होईल श्रोती श्रवण कीजे ते मच्छिंद्र उभयांकी घेऊनी सुतसुताची फेडील बाकी शैल्यांनी वेष्टुनी सुखासनी हाटकी नित्य मिरवे मच्छिंद्र तो
नरहरि वंशी धुंडी सूत नरहरि मालू नाम जाते तो श्री गुरु कृपे रसाळ कथेते निवेदिल श्रोतीया स्वस्ति श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद्भाविक चतुर विंशतितमाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार विंशतितमाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय।